निवडणुकांमध्ये जो वचननामा भारतीय जनता पार्टीकडून प्रसारित होतो त्याबद्दल खालचं वर आणि वरचं खाली याच्या पलीकडे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाविन्य नसतं. त्यांच्या जाहीरनाम्याचं स्वरूप बघितलं तर एका वाक्यात म्हणावंसं वाटतं की बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात जेवण या तृप्त झाला कोण, अशा प्रकारचं त्यांच्या वचननाम्याचं स्वरूप आहे. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्याला वचन दिलेलं होतं की दररोज नियमित पुरेशा दाबानं पाणी पुरवठा करण्याचं वचन त्यांनी दिलेलं होतं. त्या वचनाला आता 9 वर्ष पूर्ण होऊन गेली, पण सोलापूरकरांच्या डोळ्यात पाणी आलं, दाढाला पाणी मात्र आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. जी वचनं मागच्या कालावधीमध्ये दिलं, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा असेल, सुंदर रस्त्यांचा असेल, बागांच्या पुनरुज्जीवनाचं असेल, महानगरपालिकांच्या शाळांचं दर्जेदार शिक्षणाची प्रणाली असेल, आरोग्य सुविधाचं असेल, स्मार्ट सिटीच्या बाबतीत केलेला उल्लेख असेल, अशा अनेक पातळींवर भारतीय जनता पार्टीला मागच्या सत्ता काळामध्ये पूर्णतः ते अपयशी झालेले आहे. त्यांच्या 5 वर्षाच्या सत्ता काळामध्ये सोलापूरकरांनी काय पाहिलं? मक्तेदार झालेले नगरसेवक, आपसात भांडणारी भारतीय जनता पार्टी, महापौरांना स्वीकार करणारे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, महापौरांच्या अंगावर पाण्याची बाटली, डायसवर बसलेल्या महापौरांच्या अंगावर पाण्याची बाटली फेकणारे नगरसेवक असतील, महत्वाच्या विषयाच्या वेळेला श्रेयवादासाठी सभात्याग करणारे गटतटाच्या राजकारणामध्ये विभागलेली भारतीय जनता पार्टी आपण पाहिलं. या सगळ्या गोष्टी पाहता सोलापूरकरांनी ज्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीला सत्ता दिलेली होती त्या विश्वासाला ते पात्र ठरले नाही. आणि पुढच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचा गटबाजीचा देखावा संपूर्ण सोलापूरने पाहिला, एका बाजूला म्हणायचं की भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढलाय, भारतीय जनता पार्टी म्हणजे जगातला 1 नंबर पक्ष, जागतिक झालेल्या पक्षाला उमेदवारी देताना आर्थिक झालेला आपण पाहिलं. हे सगळे उमेदवार 71 उमेदवार त्यांनी आयात केलेले होते, भारतीय जनता पार्टीला स्वतःचा उमेदवार देता आला नाही. एका आमदारांनी सांगितलं आपला उमेदवार कमळ, आणि आपण कुणाकडे बघून मत द्यायचं? नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बघून मत द्यायचं असं सांगितलं. याचा अर्थ त्या आमदारांनी कबूल केलं आम्ही दिलेले उमेदवार हे लायक नाहीत आणि आमचा कारभार फेल गेलेला आहे. मत द्यायची असतील तर केंद्र आणि राज्यातल्या कामगिरीला बघून मतदान करा, अशा प्रकारचं आवाहन त्या आमदारांनी केलं. आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमध्ये एकोपा झाल्याचं चित्र पदयात्रेच्या माध्यमातून, सभा संमेलनाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलं जातं. पण वस्तुस्थिती अशी आहे की वरून दोस्ती आहे, आतून भयानक कुस्ती आहे. अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण सोलापूर शहरातली जनता अनुभवते. विकासापासून कोसो दूर गेलेल्या सोलापूरला एक नवा ऊर्जित अवस्था द्यावं असा मानस महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतला. सगळ्या पक्षांच्या सूचनांचं एकत्रीकरण करून महाविकास आघाडीचा जाहीरनामा आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे. जसं 15 लाखाचं आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिलं, जसं वेगवेगळ्या प्रकारची नवीन आश्वासनं आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देतात, गरज पडली तर आकाशातले चंद्र सूर्य तारे देखील भारतीय जनता पार्टीचे लोक या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देतील. तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा स्वभाव आहे. पण आम्ही अतिशय वास्तववादी जाहीरनामा या ठिकाणी सोलापूरवासियांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य काय? 1 दिवसाआड किमान नियमित पाणी पुरवठा आणि वेळेचं व्यवस्थित नियोजन करून जे कष्टकरी आहेत त्यांच्या रोजगारामध्ये कोणत्याही प्रकारचा विस्कळीतपणा येणार नाही असं नियोजनबद्ध पाणी पुरवठा करण्याचा आमचा संकल्प आहे. सोलापूर शहरातले रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे, यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी
आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्मार्ट सिटीच्या कामकाजामध्ये जो भ्रष्टाचार झाला, आम्ही महाविकास आघाडी म्हणून तर सातत्यानं ओरडतोच, पण भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारांनी देखील स्मार्ट सिटीच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय, त्याची चौकशी व्हावी अशा प्रकारचं पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं. या स्मार्ट सिटीच्या कामकाजाचं खास चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यांची अवस्था आपण बघतोय. काँग्रेसच्या कालावधीमध्ये अतिशय सुसज्ज असे दवाखाने बांधले गेलेले होते, पण भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये या सगळ्या दवाखान्यांची अवस्था अतिशय बकाल झाली. दवाखाना आहे, डॉक्टर नाही, जिथं डॉक्टर आहे तिथं औषध नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे सोलापूरची आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर आहे, व्हेंटिलेटरवर आहे म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती या सोलापूरच्या आरोग्य व्यवस्थेची झालेली आहे, ती भारतीय जनताच्या पार्टीच्या कालावधीमध्ये. आमचा मानस आहे हातवाड भागासहित हातवाड भागामध्ये नवीन आरोग्य केंद्र चालू करणं, त्याबरोबर सोलापूर शहरामध्ये असलेले जे दवाखाने आहेत त्याच्यामध्ये अत्याधुनिक साधन सामुग्रीनं सुसज्ज असलेलं दवाखान्यांची निर्मिती करून सोलापूरकर लोकांना परवडेल, सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांना परवडेल अशा प्रकारची आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही या दवाखान्यांच्या माध्यमातून केला.